अँकरशिप होना चाहिए। हात तुम्हाला कधी हाताला घाम येतो बघा हां, हात काहींना प्रॉब्लेम पण असतो, फिजिकली पण प्रॉब्लेम आहे। हे असं पुरं ते घाम वगैरे येतो बघा आणि तुम्ही लिहिताय पेन सटकतो हातातनं, काहींना ते फिजिकली पण प्रॉब्लेम असतो काहींचा आणि काहींचा नसतो। पण असेल तर घाम जर येतो आपण काय करतो, असं असं काहीतरी करत असतो, असं 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 तो अँकरशिप असेल तर पुसलं पाहिजे। काहींचा एक भयंकर प्रॉब्लेम असतो, ते पेन असा कुठला घेऊन येतात काय माहीत, शाई निघते बघा त्याची, मग त्याच्या डोक्याला पुसतात बघा, नाही तर प्रश्नपत्रिकेला पुसतात बघा आणि मग लिहितात हां लिहू, नाही तर हाताला असं असं करत काही माझं पुरा निळा निळा ऊन येतो बाहेर, काय केलं तर शाई येते ती बाहेर। एक तर असा पेन वापरला नाही पाहिजे। मी जे बोलताना मी जरी मजाकमध्ये सांगत असलो तरी बात खरी आहे। मी असं बघितलंय मुलांना पेपर लिहिताना, बोर्डाला पण वेळेला मी सुपरविजनला गेलोय बऱ्याच वेळेला, जेव्हा मी शाळेवर होतो या खरसुंडीच्या शाळेवर जेव्हा मी शिक्षक होतो तर 10वीच्या मुलांना सुपरवायझर म्हणून मी बऱ्याच वेळा गेलोय। मी बघितले मुलांना 10वीच्या मुलाला हे करतानाच, हे काल्पनिक नाही, कॉमेडी नाही आहे, मी कॉमेडी करून सांगतोय पण बात कॉमेडी आहे नाही, बात सिरियस आहे। मग तो हाताला रुमाला सगळीकडे पुसत आला असा हातानं चालला आपल्या, एक तर पेनच नाही वापरला पाहिजे तसा, पण असेल तर अँकरशिप असला पाहिजे।